नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि छान लागणारे असे अगदी हॉटेलसारखे फ्रेंच फ्राईज घरी कसे बनवायचे ते बघतोय। आणि बघा छान असे कुरकुरीत बनवून तयार होतात। असं वाटत आहे की हॉटेलमधलेच विकत आणले की काय, परंतु हे घरी बनवलेले आहे आणि खूप मोजक्या साहित्यात बनवून तयार होतात। तुम्ही याला फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता। तर झटपट बनणारी ही रेसिपी आहे। या व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप्स दिली आहे, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग मस्त असे चविष्ट स्वादिष्ट फ्रेंच फ्राईज किंवा मग फिंगर चिप्स बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे वळूया। बघा इथे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी एक मी इथं बटाटा घेतला आणि याची सालसुद्धा काढून घेतली। फ्रेंच फ्राईज करताना लांबसडक बटाटा घ्यायचा, याला इंदोरी बटाटा असे म्हणतात। याच बटाट्याचा आपल्याला असा वापर करायचा आहे। बघा याची मी सगळी साल काढून घेतली। त्यासोबत इथं 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि चवीनुसार मीठ लागेल, तळण्यासाठी तेलसुद्धा लागणार आहे। सगळ्यात आधी हा बटाटा कट करून घ्यायचा आहे। बटाटा कट करण्यासाठी मी याचा वापर करते, तुम्ही सुरीचा वापर सुद्धा करू शकता। बघा आपल्याला हा शेवटचा भाग काढून घ्यायचा आहे। हे बघा याचे मी 2 पोर्शन असे काढून घेतले। आता आपल्याला हा उभा कट करून घ्यायचा, बघा याप्रमाणे असं। आणखी याला असं आपण एकदम असं पातळ कापून घेऊया। बघा याप्रमाणे असे काप करून घ्यायचे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, मध्यम प्रमाणे। आणखी मी तुम्हाला एक कट करून दाखवते, बघा सहज असा कट होतो। बघा याचे मी उभे पातळ काप करून घेतले, तुम्ही बघू शकता। जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, असे सगळे काप करून घेतले याचे। आता आपल्याला आणखी याचे काप करून घ्यायचे आहे। हे बघा असे याप्रमाणे, बघा अशी लांबसडक हे कापून घ्यायचे, जाड नका कापू, पातळच कापून घ्या। हे बघा याप्रमाणे याचं। तर याचप्रमाणे मी या बटाट्याचे काप करून घेते। आणि बघा इथं मी बटाट्याचे छान असे उभे काप करून घेतले। बघा आपले फिंगर ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे हे असे कट करून घ्यायचे आहे, किती छान दिसतात। आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे स्वच्छ धुवून काढायचे आहे, जेणेकरून यातील स्टार्च निघला पाहिजे इतपत आपल्याला 2-3 वेळा हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। बघा इथे हे बटाट्याचे काप व्यवस्थित मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे। आता इथे एक चाळणी घेतली आणि या चाळणीवरती हे घालून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून यातील पाणी असं संपूर्ण नितळेल। आणि याचं संपूर्ण पाणी नितळलं तेव्हा मी एका सुती कापडावर अर्धा तास हे बटाट्याचे काप व्यवस्थित असे सुकवून घेते। बघा अर्धा तास झाला आहे आणि हे बटाट्याचे काप मी सुती कापडावरून काढून घेतले आणि एका प्लेटमध्ये ठेवले आहे, तुम्ही बघू शकता। यातील पाणी संपूर्ण असं सुकलेलं आहे। आता यामध्ये बघा 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, हे मी घालून घेते। त्यासोबत चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं। बघा यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। आता हे छान आपल्याला हाताने कॉर्नफ्लॉवर या बटाट्याच्या कापला व्यवस्थित लागलं पाहिजे, जेणेकरून छान असे कुरकुरीत होतील, म्हणून हे कॉर्नफ्लॉवरमध्ये छान हे घोळसून घ्यायचे। बघा इथं मी कॉर्नफ्लॉवरमध्ये व्यवस्थित हे बटाट्याचे काप कोट करून घेतले। आता आपल्याला लगेच तळण्यासाठी घ्यायचे आहे। बघा इथे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित असं तापवून घेतलं। तर गॅस कमी याच्यावर करून घेते आणि यामध्ये ते बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। हे बघा यामध्ये मी बटाट्याचे काप घालून घेतले, एकाच वेळेस जास्त असे घालू नका। बघा छान असे तळल्या जात आहे, 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान हे तळून घ्यायचे। बघा छान कुरकुरीत झाले आहे। आता याला मी लगेच काढून घेते, संपूर्ण तेल नितळून काढायचं। आता याचप्रमाणे सगळी बॅच आपण तळून घेऊया। बघा इथे आपले सगळे फ्रेंच फ्राईज तळून तयार आहे आणि काय दिसतात भारी, बघा एकदम असे कमाल दिसत आहेत, मस्त असे कुरकुरीत बनले आहे। बघा आणि चवीला तर खूप छान लागतात। एक टिप लक्षात ठेवा, जेव्हा यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिसळा आणि चवीनुसार मीठ घाला तेव्हा लगेच तळायला घ्या, नाहीतर मग याला भरपूर असं पाणी सुटेल आणि व्यवस्थित हे तळल्या जातील नाही। मी जेव्हा यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं तेव्हाच मीठसुद्धा मिसळलं होतं आणि लगेचच हे तळून घेतलं। तुम्ही जर यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मीठ
मिसळून असंच ते ठेवलं तर मग त्याला लगेच असं पाणी सुटते, ते छान व्यवस्थित असे तळता येतील नाही आणि हे फ्राईज कुरकुरीत अजिबात होतील नाही. तर हे टिप तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही याला फिंगर चिप्स असे सुद्धा म्हणू शकता. यासोबत टोमॅटो केचपसुद्धा ठेवायचा आणि त्यासोबत हे खायचं छान लागतात. परंतु आमच्या घरात हे असेच आवडतात सगळ्यांना, म्हणून ते असेच खातात. किंवा मग तुम्हाला हे चटपटीत करायचे असतील तर यामध्ये तुम्ही चाट मसाला, लाल तिखट असं याचं कॉम्बिनेशन करून चटपटीत करू शकता. परंतु मी असेच ठेवते. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.